जय महाराष्ट्र। भारतीय जनता पक्षाच्या माजी खासदार नवनीत राणा यांना एक धमकीचं पत्र आलंय आणि त्या पत्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल सुद्धा आक्षेपार्ह लिखाण करण्यात आले। आश्चर्य वाटतं की भाजपचं सरकार असताना भाजपचेच माजी खासदार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल घाणेरडं मजकूर असलेलं पत्र जर या देशामध्ये येत असेल तर या देशाचं गृह मंत्रालय काय दर्जाचं काम करतं याच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करावं असं वाटतं। आज खरंच या देशातला प्रत्येक नागरिक सुरक्षित आहे का हा प्रश्न पुन्हा एकदा अधोरेखित झालेला आहे। नवनीत राणांचं काही असो, राजकीय दृष्ट्या आमच्या विरोधक जरी असल्या तरी नवनीत राणांना जर असं पत्र जात असेल तर याची गंभीर दखल या देशाच्या गृह मंत्रालयाने घ्यावी अशी आमची गृह मंत्रालयाला विनंती आहे। शेवटी राजकीय विरोध काही असला तरी आज आम्ही नवनीत राणा यांच्यासोबत आहोत। अशा पद्धतीचं लिखाण नवनीत राणांच्या बाबतीत नाही झालं पाहिजे। गृह मंत्रालयाने याची गंभीर दखल घ्यावी आणि जर गृह मंत्रालयाला हे जमत नसेल तर गृह मंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी आम्ही या ठिकाणी करतो आणि नवनीत राणांना न्याय मिळावा ही अपेक्षा। जय महाराष्ट्र।